नमस्कार माझ्या मैत्रिणींना. तर मी आज माकुळ मसाला ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी चविष्ट असा माकुळ दिसायला पांढरा शुभ्र अशा प्रकारचा असतो. चला तर मग आपण माकुळी मसाल्याचे साहित्य बघूया. हे सर्व साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, ते नक्की तुम्ही बघा. अशी ही माकळी ह्या प्रकारची दिसते. त्यामधला एक काळा आवरणाचा भाग असतो, तो पूर्णपणे काढून टाकायचा. वरून त्याची जी स्किन असते ती देखील काढून टाकायची असते. काळा भाग हा पूर्णतः स्वच्छ करून घ्यायचा असतो आणि मग माकळी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची, कापून घ्यायची आहे. त्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने मी ही माकळी धुवून घेतलेली आहे. आणि मग आपण यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत. आलं, लसूण, मिरची याची पेस्ट घातलेली आहे आणि त्याला हळद पाव चमचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ लावून आपण मॅरिनेशनसाठी हे 15 मिनटं ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर आपण प्रथम कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळी आपण तेल घातलेले आहे. तेल तापल्यानंतर लगेचच त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. ही पेस्ट पूर्णपणे परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे घालणार आहोत. कांदे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालणार आहोत. हे सर्व व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यामध्ये पुढील सर्व मसाले घालणार आहोत. प्रथम आपण चिमूटभर हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. पाव चमचा हळद मी मॅरिनेशनसाठी वापरले आहे आणि पाव चमचा हळद आपण फोडणीकरता वापरणार आहोत. त्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. हे सर्व परतून झाल्यानंतर मॅरिनेट केलेले आपण माकुळ घालणार आहोत. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण कढईवर एक डिश ठेवून त्यावर 1 पेला पाणी घालणार आहोत. ही रेसिपी करताना यामध्ये अजिबात पाणीही घालायचं नाही आहे. जे आपण वाफेवर पाणी ठेवलेलं आहे त्याचंच खाली छेदाने पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही माकळी शिजवली जाते. माकळीला पूर्णतः पाण्याचा अंश असल्यामुळे ह्याला पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही. 10 मिनिटं मी ही वाफेवर शिजवलेली आहे. नंतर त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालायचा असेल तुम्हाला तर 1 चमचा घालू शकता किंवा 2 ते 3 तुकडे चिंचेचे घातलेले आहेत. चवीनुसार मीठ, गरम मसाला पाव चमचा आणि 2 चमचे सुकं खोबरं. सुकं खोबरं पण मी पहिले प्रथम भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ते चुकून यामध्ये स्किप केलेलं गेलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ चालू नसल्या कारणाने तुम्हाला यामध्ये सुकं खोबरं घातलेलं दिसत नाही आहे. पण मी यामध्ये सुकं खोबरं 2 चमचे घातलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी 2 मिनिटे वाफ दिलेली आहे. आता आपली रेसिपी ही पूर्णपणे शिजलेली आहे. नंतर त्यामध्ये उभ्या चिरलेल्या मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्हाला हे ऑप्शनल आहे. तुम्हाला मिरची आवडत असल्यास तुम्ही घालू शकता. कारण का मच्छीमध्ये ही घातलेली मिरची भाकरीसोबत अत्यंत सुंदर लागते. तुम्ही नक्की घालून बघा. नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आपली ही माकळी मसाला झणझणीत माकळी मसाला तयार आहे. मला कशी वाटली ही रेसिपी नंतर नक्की मला कमेंटमध्ये
सांगा. या रेसिपीसोबतच मी भाकरी देखील भाजून दाखवलेली आहे, ती देखील तुम्ही बघा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा. धन्यवाद. धन्यवाद. तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.